पुढचा मतदारसंघ आहे अहमदनगर. विखे विरुद्ध लंके प्रतिष्ठेची लढाई झाली होती. विखे म्हणजे तिथले प्रतिष्ठित राजकारणी, अगदी चौथी पिढी त्यांची राजकारण होती, विद्यमान खासदार होते. विरुद्ध निलेश लंके, थोडेसे चर्चेतले आमदार होते पारनेरचे. अजितदादांकडे आले, पुन्हा तिकिटासाठी शरद पवारांकडे गेले, त्यांनी तिकीट घेतलं. विखेंचा पराभव करण्याचं कुठेतरी त्यांनी ठरवलं होतं. मतं सांगतो मी. निलेश लंकेंना मतं मिळाली 6,24,000, विखेंना मतं मिळाली 5,95,000. 28,000 मतांनी विखेंचा पराभव झाला. सर, नगरमध्ये मोठा सेटबॅक बसलाय. लक्षात घ्या, पहिली ही निवडणूक असेल की जिथे प्रस्थापित घराणं, त्याचा विद्यमान खासदार विरोधात एका शिक्षकाचा मुलगा जो विद्यमान आमदार आहे पारनेरचा आणि आता उमेदवारी घेऊन पुन्हा पक्षबदल करून अजित पवारांकडनं शरद पवारांकडे आला, तुतारी हे नवीन चिन्ह घेऊन लढला. यावेळेस जसं आपले नगरचे जे निवासी संपादक आहेत लोकमतचे सुधीर लंके यांनी सांगितलं त्याप्रमाणे की इथे निवडणूक लढण्याची पद्धत एकमेकांची वेगळी राहिली आणि त्याचा डिफरन्शिएटर राहिला की एक जमिनीतून वर आलेला आणि एक प्रस्थापित म्हणून जमिनीवरती उतरलेला, जो मला इंग्रजी येतं तिकडे इंग्रजी बोलावं लागतं आणि तो म्हणतो मी माझ्या लोकांचा प्रतिनिधी असणार आहे, मी माझ्या लोकांशी कशाला इंग्रजी बोलू. आता यांनी वेळ काय आणली, इंग्रजीचे वर्ग उघडा, क्लासेस उघडा अशी वेळ सुजय विखेंवर आणली. तेव्हा याविषयी फार बोलणं गरजेचं नाही. पुन्हा तेच आपल्या यादीमध्ये नगरचं पण नाव ॲड कर, विधानसभा क्षेत्रवाईज नगरचा पण आपल्याला एक शो करावा लागेल, विश्लेषण त्या दृष्टीनं झालं पाहिजे. कारण लक्षात घ्या, विखे पाटलांच्या वारसदाराला जो विद्यमान खासदार आहे त्याला निलेश लंकेसारखा एक साधा आमदार पारनेरचा हरवत असेल तर मग मतदारांनी विचार काय केला, नगरनं विचार काय केला की ज्या नगरमध्ये इरसाल नेते आहेत, सुभ्यागणिक सुभेदार आहेत, प्रत्येक गावामध्ये 2-3 वजनदार घराणी आणि नेते आहेत आणि एक सहकार क्षेत्रातलं मोठं जाळं विणलेलं म्हणजे जो वरचा नगरचा भाग आहे आणि खालचा जो ग्रामीण पट्टा बऱ्यापैकी आहे, सगळीकडंच सगळे तालेवार आहेत, त्याच्यामध्ये ही लढत झालेली आहे. इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. आणखीन शोध घेतला विधानसभा क्षेत्रवाईज अश्विन तर अनेक मुद्दे सापडतील. विखेंना स्वकीयाकडून काही धोका झाला का होऊ शकतं. विखेंचे हितशत्रू बरेच आहेत नगरमध्ये आणि पारनेर यामध्ये आमदार असूनही म्हणजे स्थानिक पातळीवरचं राजकारण सोडून द्या, पण तरी असे फार मोठे घराणे मराठ्यांची जी शत्रू आहेत, हितशत्रू आहेत. निलेश लंकेचा असा काही विषय नव्हता. पण पुन्हा एकदा या विजयामध्ये कोल्हे असतील, थोरात असतील, त्यानंतर तनपुरे असतील, गडाख असतील, यांचा किती हातभार आहे हे तपासावं लागणार आहे. पुढचा मतदारसंघ आहे शिर्डी. राखीव मतदारसंघ होता. जसं सर म्हणाले की नगरचा उत्तरेकडचा भाग हा थोडासा सहकार आणि प्रत्येक तालुक्यागणिक सुभेदार, पण तिथे राखीव मतदारसंघ असल्यामुळे लोखंडे विद्यमान खासदार एक लकी नेता मी त्यांना मानतो की जिथे जातील निवडणूक लढवतात, जिंकतात. विरुद्ध भाऊसाहेब वागचौरे, मुंबईत राहून भाऊसाहेब वागचौरे शिवसेनेचे, ठाकरेंचे माजी खासदार, भाजपमध्ये होते पण तिकडे गेले, तिकीट मिळवलं. इथे देखील असं बोललं गेलं की कुठल्या तरी दगडाला शेंदूर फासायचा आहे, खासदार करायचं आहे, पण भाऊसाहेब वागचौरे हे होतील अशी चर्चा होती कारण की लोखंडेंवर नाराजी होती. तिथे भाऊसाहेब वागचौरेंना मतं मिळाली 4,76,000. सदाशिव लोखंडे विद्यमान खासदार, त्यांना मतं मिळाली 4,26,000. उत्कर्षा रूपवते वंचितच्या उमेदवार, ज्या काँग्रेसच्या आहेत खरं तर, त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी हवी होती, त्यांनी देखील 90,000 मतं मिळवली तिथे. सर, शिर्डीत लोखंडेंवर नाराजी होती असं बोललं गेलं, त्याचाच कुठेतरी हे फलित आहे. अगदी बरोबर आहे. आणि पुन्हा ह्या 2 उमेदवारांमध्ये जरी निवडणूक असली, हा राखीव मतदारसंघ जरी असला तरी हा पट्टा सदन आहे आणि इथे मग विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात असा सुद्धा पॅटर्न आहे आणि मग त्यामध्ये सुद्धा ही निवडणूक बघितली गेली पाहिजे. साहजिकच सिंपती वोट हा भाऊसाहेब वागचौरे यांच्या कामी आला आहे आणि शिर्डीमध्ये हे होणार होतं कारण सदाशिव लोखंडे ज्या पद्धतीनं शिंदेंकडे गेले ते त्यांच्या मतदारांना आणि त्यांच्या पक्षाच्या केडरला किती रुचलं हाही विषय असेल आणि याविषयी फार काही विश्लेषण करण्यासारखं नाही. आधीपासून जेवढे म्हणून विश्लेषक होते ते सांगत होते की भाऊसाहेब वागचौरे हे पुन्हा ड्यू आहेत, एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, पुन्हा लोकसभेत पाठवण्यासारखं आहे असं लोकांना वाटतं आहे, ते निवडून जातील आणि तसंच झालं आहे.